काय मालकांचं नाव? नागाप्पा कुंभार. म्हणजे इथं साप बसला ह्या. हा आणि 2 तास झाले? झाले की 2 तास. 2 तास झाले. मग तुम्हाला आता आल्यावर कळलं, आल्यावर समजा. त्यामुळे फोन केला. हा बघा तब्बल 2 तास मी 15 मिनिटात आलो, बरोबर नाही? 15 मिनिटात आलो आणि 2 तास हा साप असा बसलाय. ग्रामीण भागातलं वातावरण बघू शकता. साप कित्येक वेळ थांबू शकतोय. लोक आम्हाला गडबड करतात, पण नाग बघा कसा मोठा आहे. आणि अशा प्रकारे आत दिसतोय, लक्षात घ्या. तो थोडासा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. सापाच्या स्वभावावर बरंच काही अवलंबून आहे. आणि हे पण आपल्याला घाबरतं. काय डिझाईन आहे बघा, तुम्ही पाठी बघू शकता. वरच्या बाजूला परत 2 पेंट कसे दिसत आहेत. निसर्गाची ही पेंटिंग बघू शकता. आणि तो आपल्याला किती घाबरतोय. इथं काहीतरी खाल्लेलं जाड दिसतंय आणि आता पडेल पण तो खाली. म्हणजे सावळीला पण तो कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, लक्षात घ्या. मी तसं पकडण्याचा प्रयत्न करतो, त्याला वरती जाण्याचा प्रयत्न करतोय आणि मी पण त्याला आलं का तसं कव्हर करतोय, लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला साप असू शकतात आणि नाग आहे, धोकादायक असू शकतंय. हे पण आपल्याला घाबरतात. आणि असा हा साप उंदीर खाल्ला असावा आणि असाच बसून थांबला. हे सगळं त्याच्या स्वभावावर अवलंबून आहे. अतिशय सुंदर साप हा आरामात सापडला, लक्षात घ्या. निट्टूरजवळ कुंभारवाडा हा येतो, लक्षात घ्या, इथल्या अगोदर. आणि साधारण 4 वर्ष वयाचा हा साप आहे. साप किती वेळ थांबू शकतो, लोक आम्हाला गडबड करतात, पण साप किती वेळ थांबू शकतो याचा तुम्ही विचार करू शकता. फक्त आम्ही लवकर आल्यावर साप सापडतो असं नसतं, लक्षात घ्या. साप कोणत्या परिस्थितीत आहे, तो कोणत्या जातीचा आहे आणि बघणारे लोक त्याला कसं बघतायत यांच्यावरती फार मोठी जबाबदारी असते. आणि आल्यानंतर मात्र असा पकडता येतो, लक्षात घ्या. तो पळून जाईल होलमध्ये, म्हणजे बिळात वगैरे, चेंबर अशा ठिकाणी, पाईपमध्ये अशा ठिकाणी गेला तर साप सापडणं कठीण जात आहे. आणि दुसरी गोष्ट, ग्रामीण भागात कशा प्रकारे आपल्या जवळ साप राहतात आणि सापामध्ये लोक राहत असतात, ते स्वतःहून काय करत नाहीत आणि उंदीर पण खाल्लेला तुम्हाला दिसतंय. धन्यवाद.